सो आता आम्हाला जटायू येथे पोचायला 2-2.5 तास आहेत. तर आम्ही थोडासा काहीतरी खेळ खेळतोय. तर विजय दादाने आपल्याला सांगितला आहे खेळ, तो दाखवतो. तुम्ही बघा कसा खेळ आहे तो. इंटरेस्टिंग आहे, थोडा मजा आने वाला भाई. लहान मुलांचा वाटतं तसं बघायला गेलं तर, बट आहे चांगला. गेमचं नाव आहे नंबर गेम. सो आता समजा मी 1 बोललो तर 1 अंक घालून दुसरा अंक बोलायचा आहे पुढच्याने. तर बघूया कसं बोलतात कोण आणि कसं नाही ते. सो ऋतिक करेल स्टार्ट. सो रेडी? ऑल रेडी? तेजस रेडी? नो? ओके. तो 1, 2, 3 रेडी. 25, 27, 29, 31, 33, 36 गया भाई. बोलला ना. 33. पहिला मी सरलेलो आहे. फिर से मैं हार गया हूँ. 12, 12, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 28, 30. 32, 34, 35. अरे गेला. 33 बोला ना. 33 आहे का? आता तू डावीत बस. 22, 24. 26. हे माझं के ना. हा सॉरी. किती बोला? 26, 26, 30, 32, 34, 36, 38, 42, 42 ना 44. 46, 48, 52, 54, 56, 58, 62, 64, 66, 68, 72, 74, 76, 78, 82, 86, 86. चालेल ना तुला काय करणार आहे? हे टाइम नको बोलू. 86, 88, 92, 96, 98, त्याला भारी लहान. 106, 102 बोलला तो. 104 बोलला. 106, 108, 108. 106. अरे बेटा गेला गेला गेला. 3 से भी ऐसा होता ना. हार्ड लिया फिर से तेरा नंबर बोल. हार्ड लिया थोड़ा. हार्ड लो. हार्ड. 113, 113, 115, 117, 119, 100. गेला गेला. 512, 512, 512, 518. गया गया विजय भाई. कोण आहे आता? तेरी नैया तो डूब गई रे. तेजस आणि ऋतिक हे दोघं जण तेजस आहेत versus फायनल ऋतिक. मध्ये. तर बघूया आपण. 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 19, 23, 27, 31, 35, 39, 43, bad, yes. Competition. 47. गेला. किती बोलला? 49 कसं काय? किती बोलला? अरे भाई 49 काय का 30 ची लाईन तेजस विनर गाइस. तेजस विनर आहे. अभी उसको प्राइज मिलेगा. तर तेजाला आता प्राइज मध्ये काय द्यायचं विचारलं. चॉकलेट कोणतं वाला. नारळ पाणी नारळ पाणी हा नारळ पाणी. नहीं नहीं तेजस जरा हात करणार. मेरी तरफ से उसको मसाला पैकेट. शुभम आता आम्ही आलेलो आहोत जटायू सेंटर, अर्थ सेंटर. सो तर लाईन बघा किती लागले. हा बोल ना. बराव. हां. सो लाईन खूप लागलेली आहे इकडे बघू शकता तुम्ही. तिकीट काढायला एवढी गर्दी आहे. मग तिकडे इकडून जायचं आहे. ते जायला पण खूप गर्दी असेल. आता फोटो काढायला वगैरे कसं भेटेल नीट काय माहिती. सो तिकीट वगैरे आम्हाला लगेच भेटलं. ओळखीचे होते आपल्या साईडचे, बोरिवली साईडचे होते आणि ते लाईनीत होते. तर त्यांची ओळख होती इकडे. त्यांनी आम्हाला तिकीट काढून दिलं. जे वैभवच्या ओळखीचे होते कामातल्या. तर आम्हाला जास्त वेट नाही करायला लागला. सो आता आम्ही एंटर झालेलो आहोत तिकडे आणि
बघू शकता गुफा लागलेली आहे, गुफा तयार केलेली आहे. पाहू शकता हे किती पायऱ्या आहेत त्या. अजून आम्ही मागून चालून आलो आणि अजूनही आहेत. लिफ्ट होती बट लिफ्ट नाही आम्ही घेतलं कारण की बजेट हल्ला आहे पूर्ण आणि आम्ही पण हल्लो आहे त्यामुळे नाही घेतला तिकीट त्याचं पण. सो याचं तिकीट वैभव किती तिकीट होतं याचं? 325 पर पर्सन. ओके. आणि लिफ्टनं किती होतं? 585. ओके. लिफ्टनं होतं 585. सो आम्ही नाही केलं. भाई थकलो खरंच. तर फायनली अर्ध्या रस्त्यावर आहेत आम्ही आणि पाहू शकताय दिसते का. सो फायनली रिच गाईज, रिच. बघू शकताय काय व्ह्यू आहे. ओ भाय, जे व्हिडिओमध्ये बघितलं ते आज रिअलमध्ये बघतोय. पाहू शकताय तुम्ही. सो बघू शकताय तुम्ही काय नजारा वाटतोय. खूपच सुंदर आणि भाई नेक्स्ट लेवल. मी तर म्हणेन चढलो पण काय वाटलं ना हे बघून. घाम निघाला चढता बट हे बघा ना तुम्ही, बघा ना काय नजारा वाटतो. तर इथे मंदिर आहे. सो माहीत नाही नाव, साऊथमध्ये लिहिलेलं आहे काय समजत नाही. तर मध्ये फोटो आणि व्हिडिओ काढणं मना आहे. बघू शकता तुम्ही, हे बघा. हे तर दाखवलं असतं तुम्हाला बट जातो, दर्शन घेतो आणि सांगतो कसलं मंदिर आहे ते. तो मध्ये बघितलं तर श्रीरामांची मूर्ती आहे. आय थिंक सोन्याची आहे ती, असं वाटते. सोन्याची आहे ना विजय? कारण की त्यांनी काच पण लावलेले आहे आणि मध्ये एंट्री पण नाही मिळत. सो हां, 2 डोर आहेत, परत 2 दरवाजे आहेत. तर सोन्याचीच असेल, त्याच्यात काही शंका नसेल. सो इथून आता आम्ही जातोय. आता बीचेस फिरायचे आहेत आम्हाला. सो बीच बघायला जातोय आता. कुठे आहेत काय माहिती नाही, किती लांब आहेत, बट तिकडे जाऊन आता दाखवतो तुम्हाला. आणि नंतर उद्याचा आमचा शेवटचा दिवस असेल. सो शेवटच्या दिवसामध्ये आहेत टेम्पल्स आहेत, दाखवेन.